बघा आता क्वेश्चन नंबर 5 मधला जो ए बघा इथं काय सांगितलं आहे सॉल्व एनी टू तो 2 सॉल्व करायची पण ए मध्ये 2 आहे मग तुम्हाला दोन्ही कंपल्सरी सॉल्व करणे जर तुम्ही ए सॉल्व करायला लागले तर ठीक आहे. तर पहिला सॉल्व करू आपण इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स अपॉन 4 प्लस ई रेस टू 2x ठीक आहे. मग आता बघा याचं सोल्युशन मग इथं लिहायचं लेट्स आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स अपॉन 4 प्लस ई रेस टू 2x. बघा आता इथं जर ऑब्झर्व केलं तर वरती काय ई रेस टू एक्स आहे म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह आहे ठीक आहे. पण इथं ई रेस टू 2x दिलेलं आहे. मग ई रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर ई रेस टू काय येणार ई रेस टू 2x येणार. मग इथं सबस्टिट्यूशन मेथडने बघा आपण काय करू शकतो. आता इथं थोडीशी रिअरेंजमेंट करायची. काय करायची रिअरेंजमेंट काय राहील बघा याला आपण असं लिहू शकतो का ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू एक्स डी एक्स अपॉन हा जो 4 याला 2चा स्क्वेअर लिहू शकतो का आपण लिहू शकतो प्लस हा इथं जो ई रेस टू एक्स दिलेला आहे याला आपण ई रेस टू एक्स इंटू 2 लिहू शकतो का लिहू शकतो का कारण की ए रेस टू यम रेस टू यन जर केलं तर ते काय येतं ए रेस टू यम इंटू यन येतं ठीक आहे. मग याच्यानुसार आपण काय केलं इथं रिअरेंजमेंट केली ठीक आहे. काय केलं रिअरेंजमेंट. मग रिअरेंजमेंट केल्यानंतर ना बघा आपण आता सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकतो. मग इथलं याचं पुट टी इक्वल्स टू ए रेस टू एक्स. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय येणार डी टी अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू मग ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो ई रेस टू एक्सच येतो ठीक आहे. म्हणजेच डी टी इक्वल्स टू काय येणार ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. मग आता हे काय करायचं पुटिंग इन इक्वेशन याला वाटलं इक्वेशन नंबर 1 म्हणा ठीक आहे. मग इथं लिहायचं पुटिंग इन इक्वेशन 1 पुटिंग इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये पुट करा ठीक आहे. मग इक्वेशन 1 काय येणार आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ बघा आता ई रेस टू एक्स डी एक्स काय येणार डी टी येणार ठीक आहे अपॉन इथं काय येणार 2 रेस टू 2 येणार ठीक आहे. इथं काय येणार 2 रेस टू 2 प्लस ई रेस टू एक्स म्हणजे काय टी आहे आणि इथं काय ई रेस टू एक्सचा स्क्वेअर येणार म्हणजे टीचा स्क्वेअर. मग बघा आता आपण फॉर्म्युला अप्लाय करणार ठीक आहे. तर फॉर्म्युल्यानुसार बघा आता इथं आपल्याला ई रेस टू एक्स म्हणजे काय आलंय बघा आता आपल्याकडे काय आहे आय इज इक्वल्स टू डी टी अपॉन बघा आय इज इक्वल्स टू I is equals to integration of dt upon 2 raised to 2 plus t raised to 2 आलाय ठीक आहे. मग आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म आलाय. कोणता फॉर्म आलाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. मग इथं लिहायचं इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन ए रेस टू 2 प्लस एक्स रेस टू 2 असं आलेलं आहे ठीक आहे. यालाच आपण कसं लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म आला आहे ठीक आहे. मग असा फॉर्म जर आला तर याचं इंटिग्रेशन काय असतं बघा याचं इंटिग्रेशन राहतं 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. मग याच्यानुसार इथं ए म्हणजे काय तर इथं ए म्हणजे 2a आणि एक्स म्हणजे काय टी ठीक आहे. मग इथं काय येणार आय इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ टी अपॉन 2 प्लस सी. मग आपण टी इक्वल्स टू काय पुट केलं होतं टी इक्वल्स टू ई रेस टू एक्स पुट केलं होतं पुटिंग ठीक आहे. मग परत पुट करायचं आय इज इक्वल्स टू काय येणार 1 अपॉन 2 टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स अपॉन 2
प्लस सी. ठीक आहे, हे काय आलं आपलं आन्सर आलं. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ एक्स. बघा हा 3 मार्काचा क्वेश्चन होता. याच्यामध्ये काय दिलेलं होतं, फक्त इथं e⁻²x होतं. तर e⁻²xला काय करायचं होतं, e⁻x⁻² करायचं होतं. ठीक आहे, एवढंच ट्विस्ट होतं, नाही तर प्रॉब्लेम हा सोपा होता एकदम. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू.